हॅलो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज मी आपल्या पुढे घेऊन आलेलो आहे 25 गणितीय बोर्ड. या 25 गणितीय बोर्डचा वापर करू शकतो आपण वर्ग 1 ते 4 च्या विद्यार्थ्यांना मूलभूत अंकगणित आणि संख्याज्ञान शिकवण्यासाठी. तर सर्वात आधी तुम्हाला या ठिकाणी माझ्या हातामध्ये दिसत आहे हा 25 गणितीय बोर्ड. तर या ठिकाणी तुम्हाला 25 डॉट्स तुम्हाला या ठिकाणी दिसतील. सोबतच हे डॉट्स जर आपल्याला फिल जर करायचे असतील तर आपण काय करू शकतो, तर माझ्या हातामध्ये काही अशा पद्धतीचे टूल्स आहेत ज्याला आपण डॉट्स म्हणतो. तर हे सर्वात आधी आपण काय करणार, या ठिकाणामधून आपण काढून घेतले, ते काढून घेतल्याच्या नंतर अशा पद्धतीने आपण ठेवले. आता हे यांचा वापर आपण विद्यार्थ्यांसोबत कसं करायचं, तर सर्वात आधी विद्यार्थी जर आपल्याकडे जास्त असतील तर तुम्ही त्यांना ओळीमध्ये बसवा. जर कदाचित विद्यार्थी कमी असतील तर त्यांची तुम्ही ग्रुप बनवा. कमीत कमी 5 ग्रुप तुम्हाला बनवता येतील तर 5 ग्रुप बनवण्याचा प्रयत्न करा. त्याच्यापेक्षा जर कमी जर असेल, विद्यार्थी कमी असतील तर ट्राय करा की कमी जास्त करून 5 आपल्याला ग्रुप बनवायचे आहेत. ते बनवल्याच्या नंतर विद्यार्थ्यांना तुम्ही समजावून सांगा की हा जो काही बोर्ड आहे हा बोर्ड कुठेतरी तुम्ही पेस्ट करून विद्यार्थ्यांना सांगा की या ठिकाणी 1 2 3 4 5 तर 5 या ठिकाणी काय आहेत, गणितीय छिद्र आहेत. सोबतच या ठिकाणी 1 2 3 4 5 असे 5 छिद्र आहेत. तर विद्यार्थ्यांना सर्वात आधी गणितातील जी काही संकल्पना आहे, बेरीज वजाबाकी आणि त्याच्याही वरची स्टेप जर म्हटलं तर गुणाकार, तर हे शिकवत असताना पण आपण टार्गेट काय करणार या ठिकाणी 1 to 4 च्या स्टुडंटला बेरीज वजाबाकी आपण सहज आणि सुलभ पद्धतीने कसं शिकवू. तर या ठिकाणी आपण विद्यार्थ्यांना सांगा की हा जो काही बोर्ड तुम्हाला दिसतो, या बोर्डमध्ये विद्यार्थ्यांना सूचना करा किंवा मग बोर्डवर तुम्ही लिहू शकता की या ठिकाणी तुम्हाला 3 डॉट्स आता भरायचे आहेत. तर विद्यार्थ्यांच्या हातामध्ये 3 डॉट्स, विद्यार्थ्यांना सांगा 3 डॉट्स तुम्हाला घ्यायचे आहेत आणि हे जे काही 3 डॉट्स आहेत हे तुम्हाला या ठिकाणी भरायचे आहेत. आता विद्यार्थी ज्यावेळी हे 3 डॉट्स भरतो त्याच वेळी विद्यार्थ्यांना काही प्रश्न विचारा. प्रश्न कसे विचारणार, तर तुम्ही जर कदाचित या ठिकाणी 3 डॉट्स भरले, ओके, आता या ठिकाणी आपण काय केलं, 3 डॉट भरले, मग रिकामे छिद्र किती आहेत या ठिकाणी 1 आणि 2 रिकामे छिद्र आहेत. म्हणजेच जर कदाचित मी या ठिकाणी 3 डॉट्स वर आणखी 2 डॉट्स जर भरले म्हणजेच मिळवले तर काय होईल या ठिकाणी, त्यांची बेरीज. ओके, मग बेरीज 1 2 3 4 5 तर या ठिकाणी आपण काय केलं, 5 लिहिले. आता विद्यार्थ्यांना सांगा जर मी या ठिकाणी हे जे काही 2 डॉट्स आहेत हे पुन्हा 2 डॉट्स या ठिकाणावरून मी काढल्याच्या नंतर काय होईल, तर या ठिकाणी पुन्हा काय झाले, 2 डॉट्स या ठिकाणी उरले. म्हणजेच आपण काय केलं, रिकामे केले म्हणजेच आपण काय केलं, वजा केलं. वजा बाकीचं चिन्ह अशा पद्धतीचे असतो हे सुद्धा विद्यार्थ्यांना समजावून सांगा. आता उरले किती विद्यार्थ्यांना मोजायला सांगा की या ठिकाणी किती भरलेले डॉट्स तुम्हाला दिसत आहेत, 1 2 3 तर आपण या ठिकाणी 3. तर अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना तुम्ही बेरीज आणि वजाबाकी तुम्ही शिकवू शकता. सोबतच विद्यार्थ्यांना तुम्ही या ठिकाणी गुणाकाराची जी काही संकल्पना आहे ते सुद्धा विद्यार्थ्यांना समजावून सांगू शकता. कशा पद्धतीने, तर या ओळीमध्ये किती डॉट्स तुम्हाला दिसत आहेत, 5. या ओळीमध्ये तुम्हाला किती डॉट दिसत आहेत, 5. आणि या सर्वांची बेरीज जर आपल्याला करायची असेल किंवा हे टोटल जर आपल्याला एका वेळी जर मोजायचे असेल तर आपण काय करतो, गुणाकार करतो. आणि गुणाकाराचा चिन्ह हा असा असतो, 5 गुणिले 5 बरोबर 25. तर अशा पद्धतीने तुम्ही विद्यार्थ्यांना सहज आणि साध्या आणि सुलभ भाषेमध्ये गणितातील जे काही संकल्पना आहेत, बेरीज वजाबाकी आणि गुणाकार हे तुम्ही विद्यार्थ्यांना साध्या पद्धतीने तुम्ही शिकवण्यामध्ये दुसऱ्या DLA विषयीची माहिती बघूया. थँक्यू सो मच.